कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं। 109 वर्षांचा सांस्कृतिक आणि वैभवशाली इतिहास असलेलं नाट्यगृह एका रात्रीत बेचिराख झालं। कोल्हापुरात नाट्यकला रुजवण्यासाठी स्वतः राजश्री शाहू महाराजांनी हे नाट्यगृह उभारलं होतं। त्यासाठी रोम मधल्या नाट्यगृहांच्या बांधणीचा अभ्यास केला होता। नाट्यगृहांचं बांधकाम देखील एका खास वैशिष्ट्यानं करण्यात आलं होतं। जेव्हा कोल्हापुरात वीज आली नव्हती तेव्हा फक्त गॅस बत्तीच्या दिव्यांच्या उजेडात आणि माईक शिवाय प्रेक्षकांना नाटक आणि नाट्य संगीताचा आस्वाद घेता येईल अशी या नाट्यगृहाची रचना होती। असं हे नाट्यगृह एका रात्रीत उद्ध्वस्त झालंय। इथं केवळ नाट्यगृहाचा सांगाडा उरलाय। नाट्यगृहासोबतच महाराजांनी कुस्तीसाठी उभारलेलं भव्य खासबाग मैदान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले। केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान या दोन्ही वास्तू एकमेकाला लागून असल्यामुळे या दोन्ही वास्तूंचं मोठं नुकसान झालंय। नाट्यगृहाला आग लागल्यानंतर ही आग खासबाग मैदानापर्यंत पसरली। भारतातलं कुस्तीचं लॉर्ड्स म्हणून या मैदानाची ओळख आहे। महाराष्ट्रात अनेक नामवंत मल्ल याच मैदानातून घडलेत। शाहू महाराजांनी त्या काळी लाखो रुपये खर्चून हे मैदान उभारलं होतं। युरोपियन मैदानांना देखील लाजवेल असं हे मैदान होतं। अलीकडच्या काही वर्षात याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष झाल्याचे आरोप करण्यात येत होते। अशात आता आगीमुळे खासबाग मैदानाचं उरलं सुरलेलं वैभव देखील जळून खाक झालंय। या मैदानाच्या पुनर्निर्मितीसाठी सरकारनं निधीची घोषणा केली आहे। येत्या काळात पुन्हा हे वैभव उभारण्याचा प्रयत्न होईल, पण शाहू महाराजांना जे जमलं होतं ते आत्ताच्या प्रशासनाला जमेल का हा मोठा प्रश्न आहे। शाहू महाराजांनी हे मैदान कसं उभारलं, त्यासाठी काय प्लॅनिंग केलं, त्यांना कुस्तीचं मैदान उभारण्याची कल्पना कशी सुचली, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। तो काळ होता साधारण 1900चा। देशावर ब्रिटिशांची सत्ता होती। देशात अनेक संस्थानं होती। तेव्हा महाराष्ट्रातले राजे महाराजे लोकांच्या मनोरंजनासाठी पंजाबी मल्लांच्या कुस्तींची मैदानं भरवायचे। कोल्हापूरच्या लाल मातीत देखील अशा जंगी कुस्त्यांचे आखाडे गाजायचे। मनोरंजन म्हणून कुस्ती बघायला अनेक लोक जमायचे। उत्तरेतल्या या कुस्तीपटूंचं कौतुक करायचे। त्यावेळी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात कुस्ती खेळ फारसा रुजला नव्हता। तेव्हा आपण किती दिवस हे असं उत्तरेतल्या पहिलवानांचं कौतुक करायचं? आपल्या भागातल्या पोरांच्यात सुद्धा रुस्तमय हिंदे बनायची ताकद आहे, फक्त त्यांना एक वाट दाखवायला हवी असं शाहू महाराजांच्या मनात आलं। आता स्वतः शाहू महाराजांच्या मनात आलं म्हटल्यावर हे कार्य सिद्धीस जाऊन मगच थांबणार हे अटळ होतं। तसं महाराज स्वतः पट्टीचे पहिलवान होते। त्यांनी लहानपणी अस्वलाशी कुस्ती खेळून त्याला हरवलं अशी आख्यायिका त्या काळी फेमस होती। त्यांची धिप्पाड शरीरयष्टी बघता असं खरंच घडलंही असू शकतं असं बघणाऱ्याला वाटायचं। महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर भागात गावोगावी गल्लोगल्ली तालमी उभ्या राहिल्या। सर्व जाती धर्माच्या मल्लांना महाराजांनी आश्रय दिला। उत्तर दक्षिण हिंदू मुस्लिम असा कोणताही भेद केला नाही। त्यांच्या खास मल्लांमध्ये देवाप्पा धनगर, शिवाप्पा बेरड, काका पंजाबी, व्यंकप्पा बुरुड, पांडू भोसले, कमरुद्दीन गोविंद कसबेकर, गामा बालीवाला, कृष्णा बारदाने असे अनेक बुरुजबंद पहिलवान होते। या सगळ्या मल्लांच्या खुराकापासून त्यांच्या व्यायाम उस्तादांचे प्रशिक्षण या सगळ्याकडे महाराजांचं जातीनं लक्ष असायचं। स्वतः पहाटे लवकर उठून ते मल्लांना तालमीत घेऊन जायचे। महाराज स्वतः लांग चढवून हौदात उतरत आणि त्यांना डावपेच शिकवत। त्या काळातल्या शिवप्पा बेरड या शाहू महाराजांच्या एका पहिलवानाचा एका दिवसाचा खुराक म्हणजे एका वेळेस 2 कोंबड्या, 1.5 शेर बदाम, 1 शेर लोणी, पुलाव रोट्या आणि 4 शेर हाडांची आखणी, मटण आणि 4 शेर दूध इतका होता। 1000 जोर बैठका काढणाऱ्या पहिलवानांना हा आहार सहज पचायचा। शाहू महाराज आपल्या आश्रित मल्लांवर त्या काळी महिन्याला वैयक्तिक तिजोरीतून 30,000 रुपये खर्च करायचे। तेव्हा म्हशीचं दूध 1 रुपयाला 10 ते 12 शेर मिळायचं। यावरून महाराज किती खर्च करायचे याचा अंदाज येऊ शकतोय। महाराजांनी मल्लांना आश्रय दिला, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली, पण त्यांच्याकडे अजूनही म्हणावं तसं मैदान नव्हतं। छोटी मोठी मैदान होती, तिथेच मल्लांची प्रॅक्टिस व्हायची। अनेकदा तिथेच कुस्त्यांचे फड रंगायचे। याच काळात 1902 साली शाहू महाराज 7व्या एडवर्ड बादशाहच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते। तेव्हा त्यांनी युरोपमध्ये रोमन काळात ग्लॅडिएटरना झुंजण्यासाठी बांधलेलं कोलोजियम पाहिलं। तिथे हजारो लोक एका वेळी खेळाचा आनंद घेऊ शकायचे। ही कन्सेप्ट महाराजांना खूप आवडली। त्यांनी असं स्टेडियम कुस्तीसाठी कोल्हापुरात उभारायचं ठरवलं। भारतात परतल्यानंतर मथुरा वगैरे ठिकाणचे आखाडे डोळ्याखालून घालण्यासाठी त्यांनी आपल्या इंजिनियर्सना थेट उत्तरेत पाठवलं। सगळीकडचा अभ्यास करून मैदानाचं फायनल डिझाईन रेडी करण्यात आलं। 1907 साली प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालं। हे काम 5 वर्ष चाललं। लाखो रुपये खर्च केल्यावर 1912 साली भव्य असं खासबाग कुस्तीचं मैदान उभं राहिलं। ती तारीख होती 20 एप्रिल 1912। या दिवशी संबंध करवीर नगरी एखाद्या सणासारखी सजली होती। गावभर प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी काढली गेली, गुड्या उभारण्यात आल्या। गावातलं वातावरण उत्सवमय झालं। सकाळी शाहू महाराजांचं मैदानातील तालमीतलं आगमन झालं। त्यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला। त्याच दिवशी संध्याकाळी मुहूर्ताची पहिली कुस्ती आयोजित करण्यात आली होती।
सुप्रसिद्ध गामाचा धाकटा भाऊ लाहोरचा जगज्जेता पहिलवान इमाम बख्श आणि त्याच्या विरुद्ध गुलाम मोहिउद्दीन पहिलवान यांच्यात पहिली मानाची कुस्ती रंगली। फक्त कुस्ती पाहण्यासाठी नव्हे तर महाराजांनी उभारलेल्या खासबाग कुस्तीचं मैदान पाहण्यासाठी कोल्हापूरच नाही तर उभ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कुस्तीप्रेमी रसिक कोल्हापूरकडे धाव घेत होते। सूर्य कलताना संध्याकाळी 5च्या दरम्यान छत्रपती शाहू महाराज खास रथातून खासबागमध्ये आले। मैदान आधीच प्रेक्षकांनी भरलेलं होतं। महाराजांचं आगमन होताच घोषणांची ललकारी झाली। तोपर्यंत लाल मातीत व्यायामाचा सराव करत असलेल्या त्या 2 अकरा-विक्रार देहयष्टीच्या पैलवानांनी महाराजांपुढे झुकून कुर्निसाद केला। ते महाराजांच्या इशाऱ्याची वाट बघत होते। त्या दिवशी कुस्ती आणि मैदान पाहायला आलेल्या लाखो कुस्तीप्रेमींचा उत्साह खवळलेल्या समुद्रासारखा होता। शिट्ट्या आणि आरोळ्या यांनी मैदानच नाही तर आकाश देखील भरून गेलं होतं। महाराजांनी दोन्ही पैलवानांचा एकमेकांच्या हातात हात दिला आणि दोन्ही डोंगर एकमेकांना भिडले। पुढचे 2 तास अक्षरशः एखाद्या युद्धाप्रमाणे अटीतटीची कुस्ती झाली, पण अनुभवी इमाम बख्शने मोहिउद्दीनवर बाजी मारली। 1912ची या मैदानातली ती पहिली वहिली कुस्ती अविस्मरणीय झाली होती। दोन्ही मल्लांना महाराजांनी स्वतः मैदानात येऊन रोख रकमेची पारितोषिकं दिली। तिथे जमलेल्या विशालकाय जनसागराने टाळ्यांच्या गजरात दोघांचंही कौतुक केलं। खासबाग मैदान जनतेला अर्पण करण्यात आलं होतं। हे मैदान उभारणं ही कोल्हापूरच्या कुस्तीसाठी महत्त्वाची घटना होती। देशभरातल्या पैलवानांना आयुष्यात एकदा तरी खासबाग आणि कोल्हापूरची लाल माती अंगावर लागावी, इथल्या जाणत्या रसिकांकडून आपलं कौतुक व्हावं ही इच्छा असते। आजही भारतातलं कुस्तीचं लॉर्ड्स म्हणून खासबागला ओळखलं जातं। याचं सगळं श्रेय जातं ते कोल्हापूरच्या दूरदर्शी राजाला, शाहू रायाला। गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत या कुस्तीच्या मैदानाचं देखील मोठं नुकसान झालंय। शाहू महाराजांनी उभारलेलं वैभव बेचिराख झालंय। त्यामुळे कुस्तीपटूंसोबतच कुस्तीप्रेमींकडून देखील हळहळ व्यक्त केली जाते। महाराजांनी उभारलेले हे वैभव पुन्हा त्याच दिमाखात उभं राहील का याची प्रतीक्षा आता सगळ्यांनाच आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।